इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर किती बघत होतो? 97। किती द्रव्य आहेत? 6 द्रव्य। कुठले कुठले? जीव, उद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल। तर या 6 द्रव्यामध्ये आपण कोण आहे? जीव आहे। उद्गल कशाला म्हणायचं? सगळं जे आम्ही बघतो, ज्याच्यामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण हे गुण आहेत, त्याला म्हणायचं उद्गल। धर्मद्रव्य कशाला म्हणायचं? जे जीव आणि पुद्गलाला गमन करायला मदत करतं। म्हण, जे जीव पुद्गलाला गमन करायला, म्हणजे एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर, आता तू भिलाईवरून इथं आली, मग तुला भिलाई टू या घरात यायसाठी जे मदत करतं त्याला म्हणायचं धर्मद्रव्य। अधर्मद्रव्य कशाला म्हणायचं? जे जीव पुद्गलाला थांबण्यासाठी मदत करतं ते अधर्मद्रव्य। कशाला म्हणायचं? थांबण्यासाठी। म्हणजे आता तू इथं येऊन राहिली, तर इथं राहायला कोण मदत केलं? मी। तर आपण निमित्त असतो फक्त, पण मेन कार्य कोण करतं? थांबवण्याचं, मदत करायचं कार्य करतं ते अधर्मद्रव्य आहे। पुढं आकाशद्रव्य कशाला म्हणायचं? जे सगळ्या द्रव्यांना अवकाश देतं, म्हणजे जागा देतं, जागा देण्याला मदत करतं, त्याला म्हणायचं आकाशद्रव्य। जसं तू ट्रेनमधनं येत असताना तुला काय झालं? समज जागा मिळाली नाही, काहीतरी ट्रॅफिक होतं, जास्त गर्दी होती म्हटल्यावर तुम्हाला बसायला मिळालं नाही, ट्रॅव्हल्सनी वगैरे येत असताना उभारून यावं लागलं वगैरे, असं आपण म्हणतो ना, जागा मिळाली नाही। ॲक्च्युली तुम्ही जिथं उभारला ती पण जागाच आहे की नाही? मग जागा देण्यासाठी कोण मदत करतं? तर आकाशद्रव्य। पुढं कालद्रव्याचं काम काय? जे 6 द्रव्यांच्या परिवर्तनामध्ये मदत करतं त्याला म्हणायचं कालद्रव्य। तर हे 6 द्रव्य आहेत। या 6 द्रव्यामध्ये मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी शास्त्र स्वाध्याय करायचं। आपल्याला जीव समजतो का? जीव म्हणजे जो जाणतो पाहतो तो जीव आहे, पण आपण ते सोडून सगळ्याला इतराला जीव मानतो। कोणाला? हे शरीराला जीव मानतो, सगळ्या आपल्या वस्तूंना पण जीव मानतो। आपलं मोबाईल किती प्रिय असतंय, आपले कपडे किती प्रिय असतात आपल्याला, अजून आपले बुक्स म्हण, पेन म्हण, आपलं बॅग म्हण, सगळं माझं माझं किती आपल्याला आवडतं, आणि त्याच्यात आपण आपलं जीव मानतो। हरवलं तर काय वाटतंय? किती दुःख होते का? जीव आहे का पुद्गल आहे ते? मग पुद्गल गेलं तर काय फरक पडतंय तुला? मग आपण काय करतो? त्याला मी मानतो ना, मग तो मी म्हणजेच काय? जीव मानलं तुम्ही, हेच चुकलं। म्हणून स्वतःला काय माना? जिथं जीव आहे तिथं शोधायसाठी म्हणून स्वाध्याय करायचा। म्हणून सगळं समजतं आपल्याला। मग जे कोणी आहे ते कोण आहे? हो, पुद्गल आहे। त्या पुद्गलाशी मी प्रीती करेन तर नियमाने दुःखी होणार। मम्मी कोण आहे? जीव आहे। मग तुला मोक्षाला नेणार की नाही मम्मी? का? जीवच आहे की, मग जीवच मोक्षाला जातो ना? एकटी येतात आणि एकटी येते एकटी जाते। होय, बर। म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याला मम्मी सगळं मदत करणार, पण आपले कर्म नष्ट करायला कोणीही मदत करू शकत नाही। आपल्या आत्म्याला जाणायला बाहेर कोणीही, इथं इवन देवशास्त्र गुरु आपल्याला आत्मा दाखवू शकत नाहीत। म्हणजे म्हणतात ते, मी अनुभव केलाय तसं तुम्ही करा, मला मिळालाय तुम्हाला पण मिळेल आत्मा, पण ते असं दाखवणार का तुला? जसं हे घर असं आपण दाखवतो, तर तसं हा आत्मा म्हणून तुम्हाला दाखवता येणार का? आणि ते दाखवलं तरी दिसणार का? हे बघ मी आत्मा आहे, दिसला का? म्हणजे आत्मा असं डोळ्यांनी दिसणारी चीज नाही आहे। म्हणून काय करायचं? त्याला स्वतः ध्यान करावं लागणार। जसं एक्सपिरियन्स करायचं आहे तुम्हाला, फील करायचं आहे तो। जसं म्हटलं की तुझी बेस्ट फ्रेंड अनन्या, आणि ती समोर आल्यावर तुला खुश झाली तू, मग ती फिलिंग काय आहे? दाखव कसली आहे फिलिंग ती? चांगली म्हणजे कसं असते? आम्हाला कसं कळायचं?
म्हणजे यू कॅन फील इट बट यू कांट एक्सप्रेस इट, यू कांट टेल इट. कसं सांगणार तुम्ही ती फिलिंग काय आहे ती? मग तसंच सांगितलं आत्मा काय आहे हो विद्या काकी, काय दाखवत आहे? म्हणजे काय सांगितलं, आत्मा काय आहे हे आपण फक्त फील करू शकतो स्वतः. दुसरं कोणी आपल्याला आत्मा देऊ शकत नाही, दाखवू शकत नाही, कारण ती कुठल्याही इंद्रियांनी पकडण्यात येणारी गोष्ट नाही. म्हणून त्या आत्म्याला जाणायचं कसं, या सगळ्या एक्सप्लेनेशनमधून आत्मा दाखवायचा आहे आचार्यांना. म्हणून पाहिजे आत्मा आपल्याला, मी आत्माच आहे. कुठून मिळणार मग आत्मा आपल्याला? बाहेरून मिळणार नाही. तर तो आत आहे त्याला पाहण्यासाठी म्हणून या शास्त्राचं आपण अवलंबन घेणार. 97 नंबरची गाथा आहे. मराठी समजते का? मराठी समझ में आता है? दिलीप भैया. आगास काल जीवा धम्मा धम्माय मुक्ती परिहीणा मुत्तम पुग्गलदौवम जीवो खलु ते चेदणो तेसु. म्हणजे काय सांगितलं, आकाश, इथं बघ, काल, जीव, हे सगळे द्रव्य आहेत ना. आकाश द्रव्य, काल द्रव्य, जीव द्रव्य, धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य हे कसे आहेत? मूर्तिकतेने परिहीण म्हणजे रहित आहेत. मूर्तिक म्हणजे विजिबल. मग हे सगळे द्रव्य विजिबल नाहीत, इनविजिबल आहेत. कुठले कुठले? आकाश द्रव्य, काल द्रव्य, जीव द्रव्य, धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य. मग विजिबल कोण आहे? हां, ओनली पुद्गल. मग इथं सांगितलं मुत्तम पुद्गल दौवम. पुद्गल द्रव्य कसं आहे? मूर्तिक आहे. आणि जीव कसा आहे त्याच्यामध्ये? चेदणो तेसु. जीव खरोखर चेतन आहे, बाकी कुठलीही द्रव्य चेतन नाहीत, फक्त जीव चेतन आहे. तर त्या चेतनेला जाणण्यासाठी म्हणून ध्यान करणं, पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. आपण स्वतःला चेतन मानत नाही म्हणून सांगावं लागलं आचार्यांना की बाबा तू चेतन नाही आहे, तू जड नाही आहे, तू जीव आहेस. मग त्या जीवाला भगवान, जेव्हा आपण भगवंतांना पाहतो तेव्हा ते काय दिसतात आपल्याला? जीव आहेत का पुद्गल आहेत? मूर्ती पुद्गल आहे, खरं त्यांच्या आतला आत्मा ते. त्याच्यात कुठं आत्मा आहे? हां, मूर्तीत आत्मा आहे का हो? म्हणजे आपण जेव्हा पाहतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये प्राण आहेत, कारण आपण ते स्थापन केले त्याच्यामध्ये. म्हणजे मानलंय किंवा आपण प्रतिष्ठित केलेत म्हणून ती जीव, ते भगवान जीव आहेत, ती प्रतिमा जीव आहे. प्रतिमा नाही म्हणायचं आहे, हां, प्राण प्रतिष्ठा म्हणायचं त्याला. मग आपण जेव्हा त्यांच्यामध्ये तिथं ठेवली आहे ना, ती स्थापना केली आहे जेव्हा त्यांची, तर ते आपल्यासाठी जीवच आहेत, भगवान आहेत. म्हणून आपण नमस्कार करतो तेव्हा त्या मूर्तीला करायचं नाही आहे, तर त्याच्यामध्ये स्थापन केलेल्या त्या अरिहंतांना नमस्कार आहे. म्हणून आपला तसा भाव नमस्कार झाला तर भगवान तिकडनं आशीर्वाद देतात. माहिती तुला कसा आशीर्वाद देतात? सांगावं जय श्रीमा, कसा आशीर्वाद देतात भगवान? हां, तथाच तू म्हणते. हां, तुम्हाला पण अनुभव हो. म्हणजे भगवान सांगतात आपल्याला की मी जे करतोय ते तुम्ही करा. भगवान काय करतायत? आपल्याकडे बघतच नाही आहेत आणि आपण काय करतोय? त्यांच्याकडेच बघत बसलोय. मग भगवान सांगतायत मी माझ्याकडे बघतोय तसं तुम्ही तुमच्याकडे बघा, तर तुम्ही पण माझ्या बाजूला येऊन बसणार. कुठं? गाभाऱ्यात. म्हणजे जर भगवान म्हणायचं तर एकच कला आहे, काय? आत्म्याला आत्मरूप जाणायला पाहिजे. कुठंपर्यंत वाचलं होतं जयश्रीमा? जयसेनाचार्यांची टीका होती का? जयसेनाचार्यांची 97ची 96ची झाली होती. 97ची गाथाची टीका वाचायची होती. द्रव्याणां मूर्त अमूर्तत्वं चेतन अचेतनत्वं प्रतिपादयति. काय? द्रव्यांचं, हे जे 6 द्रव्य आहेत त्यांच्यामध्ये
मूर्तत्व अमूर्तत्व, चेतनत्व अचेतनत्वाचं प्रतिपादन करतात. म्हणजे डिफरन्सिएशन सांगतायत तुम्हाला की 6 द्रव्यामध्ये कुठले द्रव्य मूर्तिक आहेत, कुठले अमूर्तिक आहेत, कुठले चेतन आहेत, कुठले अचेतन आहेत. मग गाथेत सांगितलं त्यांनी कुठले कुठले द्रव्य मूर्तिक आहेत. आकाश, मूर्तिक कुठले द्रव्य आहेत. फक्त पुद्गल द्रव्य मूर्तिक आहे. आणि अमूर्तिक कुठले द्रव्य आहे तो. आकाश, काल, जीव, धर्म, अधर्म. बरोबर. हे 5 द्रव्य अमूर्तिक आहेत हे सांगायला लागले. स्पर्श रस गंध वर्णवत्या मूर्त्या रहितत्वात अमूर्ताः भवन्ति. म्हणजे अमूर्तिक कोणाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं अमूर्तिक. तर ज्याच्यामध्ये स्पर्श रस गंध वर्णपणा आणि मूर्तिकता याने रहित असल्यामुळे जे कोणी असे आहेत ते सगळे अमूर्तिक आहेत. सगळे ज्यांच्यामध्ये स्पर्श रसगंध वर्ण नाही ते सगळे अमूर्तिक आहेत. ते कोण आहेत. आकाश, काल, जीव, धर्म, अधर्माः. वाचायला येते की संस्कृत वाचते काय. मी आहे की तुझ्यावर वाच. ते म्हणजे ते कोणते आहेत द्रव्य. आकाश, काल, जीव, धर्म आणि अधर्म हे कसे आहेत अमूर्तिक आहेत. किंतु जीव म्हणायचं त्याला. जीव ते यद्यपि निश्चयेन अमूर्त अखंड एक प्रतिभासमयत्वात् अमूर्तः तथापि रागादिरहित सहजानंद एक स्वभाव आत्मतत्व भावनारहितेन जीवेन यत् उपार्जितं मूर्तं कर्म तत्संसर्गात् व्यवहारेण मूर्तः अपि भवति. काय सांगाले. जीव जरी निश्चयाने अमूर्तिक आहे, अखंड आहे, एक प्रतिभासमय असल्यामुळे अमूर्तिक आहे. जीवाचा स्वभाव असा आहे की तो अमूर्तिक आहे. तरी देखील रागादिरहित सहजानंद एक स्वभावरूप आत्मतत्वाच्या भावनेने रहित अशा जीवाच्या द्वारे जे उपार्जित केलेलं म्हणजे कमवलेलं मूर्तिक कर्म आहे. कोणी कर्माला मिळवलं. कर्म म्हणजे काय तसं विचारते ती. सांगा काय कर्म म्हणजे काय तिला पाहिजे. कर्म म्हणजे काय हो नेहा काकी. जीवाच्या विभाव परिणामाच्या निमित्तात कारमण वर्गणा कर्मरूप परिणाम काय तिच्या भाषेत सांगा. ते काय कारमण वर्गणा विरगणा माहित नाही तिला समजायचं का. कर्म सांगा. आपल्याला सुख दुःखाचे हृदय दिसते वेगवेगळे प्रत्येकाला. त्याला कर्म म्हणतात. आपण म्हणतो ना पाप केलं की दुःख होतं. हे जे आपलं सुख दुःख होतंय ते कर्माचे उदय डोळ्याला तर दिसत नाही पण भाव भासत होते. बर समजलं. बोला योगिता ताई. काय म्हणते ती. योगिता ताई बोलते. कर्म म्हणजे काय असं आम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे. दीपाली भाभी, निखिली ताई. म्हणजे मी लय मोठं शिकवते असं वाटलं कर्म शिकवलं नाही कधी. सांगा की काय. बोला. आवाज तसं आपल्याला मिळणार. नीट परत एकदा बोला. आवाज ब्रेक झाला. कर्म म्हणजे थोडा वेळ कार्य समजा आपण जे काय काम करू जे परिणाम करू तर तसाच व्यवहार आपल्या होणार. कारण त्या निमित्तात पुद्गल कारमान वर्गना आपल्या आत्मप्रदेशावर कर्म. नाही आपण म्हणतो ना पूजा केली ना आम्ही आज तर त्या पूजेमध्ये म्हणलं अष्टकर्म दहनाय धूपम निर्वपामिती स्वाहा. मग तिने विचारलं कर्म म्हणजे काय. आपल्या परिणामांचं फळ. परिणामांचं फळ. बर. बुरे परिणामांचं आणि चांगल्या परिणामांचं
बुरे हो या अच्छे हो, दोनों भी कर्म ही है। और दोनों ही कर्म आपको संसार में ही रुलाने वाले हैं, मुक्ति देने वाले नहीं है। क्योंकि जब तक कर्म है तब तक संसार है, तब तक बंधन है, तब तक मुक्ती नहीं है। म्हणून कर्म कोण आहेत? कर्म म्हणजे कर्म म्हणजे पराधीनता। होय, जबरदस्त, काय एकदम एका वेळेस सांगितले तुम्ही आणि जयश्रीमांनी। कर्म म्हणजे पराधीनता, म्हणजे डिपेंडन्सी। म्हणजे दुसऱ्यावर डिपेंडंट राहतो ना, तसं आपण कर्मावर डिपेंडंट राहतो आणि काय म्हणतो, जेव्हा माझे कर्म चांगले येतील तेव्हा मी काम करतो, तेव्हा मी धर्म करतो। तर असं होणार नाही। म्हणजे तुम्ही चांगले परिणाम करा तर बाहेर तुम्हाला अनुकूलता मिळणार, तुम्हाला सगळे बाहेरचे उदय बदलणार तुमचे। पण आपण काय करतो, त्या कर्मांची, त्या उदयाची वाट बघत बसतो, म्हणून तिथं चुकलं। असं म्हणून बसतो का, पैसे मिळतील तेव्हा मिळतील, मी कशाला कमवेन? काय म्हणतो तिथं? नाही, मला करायला पाहिजे म्हणतो ना पुरुषार्थ। पोट भरायचं असेल तर पडेल तेव्हा भरेल, पोटात पडेल तेव्हा कशाला खायचं आहे? असं म्हटलं तर पोट भरणार का? म्हणून कर्म करणार नाही आहे, तर आपण आपले परिणाम आपण करतोय आणि त्याचं फळ म्हणून तुम्हाला कार्य दिसून येतं। मग कर्माचं कार्य कर्मामध्ये आहे, जीवाचं कार्य जीवामध्ये आहे। पण कर्म ही काय वस्तू अशी हातात घेऊन दाखवता येत नाही। कर्म कुठलं द्रव्य आहे? ज्ञानाने अनुभवात येते पण। म्हणजे कर्म हे पुद्गल द्रव्य आहे, तर मूर्तिक असतं ना पुद्गल द्रव्य, दिसतं ना डोळ्यांनी, मग कर्म दाखव बघू तुझे। मग कसं काय मूर्तिक असून पण का नाही दिसत हो कर्म तुमचे? तर कर्म हे सूक्ष्म आहेत। म्हणून सांगितलं, जरी कर्माने सहित आहे जीव संसारात, तरी सुद्धा ते कर्म असे वेगळे दाखवू शकत नाही आपण। जी संसारातली प्रत्येक दशा आहे ती सगळं कर्मांचाच उदय आहे आणि जीवाच्या परिणामांचंच ते फळ आहे। म्हणून सांगितलं काय, जरी मूर्तिक आहेत हे, जरी कर्म मूर्तिक आहेत तरी सुद्धा दिसत नाहीत म्हणून सूक्ष्म म्हणले गेले। मग त्या मूर्तिक कर्मांच्या संसर्गात आल्यावर हा जीव व्यवहाराने अमूर्तिक असताना सुद्धा मूर्तिक म्हणला जातो। काय कळलं? यू आर इनविजिबल। पण जेव्हा तू कर्मांच्या सहवासात येते, म्हणजे आता तुला दिसती का नाही दिसत? कसं दिसते? असं डोळ्यानी दिसते ते शरीर आहे। मग आपण जे ज्ञानाने पाहणार ना, वेदन करणार ना, फील करणार, तो आत्मा ज्ञानाने दिसणार आहे, डोळ्याने नाही दिसणार, असं टचनी नाही दिसणार, कुठल्याही आपल्या इंद्रियांच्या द्वारे दिसणार नाही। तर जो मी आहे तो मीच मीला जाणू शकतो। तुझ्या मीला मी नाही जाणू शकत, माझ्या मीला तू नाही जाणू शकत। भगवंतांना मी दिसतो का? भगवंतांना काही गरजच नाही आहे बघायची, सगळं दिसतंय त्यांना, पण तरी सुद्धा ते स्वतःच्या मीला बघतायत। तसं आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मीला पाहायचं आहे। तो मी कुठं आहे? मी सोडून सगळीकडे आहे, माझ्यामध्ये सोडून सगळीकडे आहे। म्हणून सांगितलं, व्यवहाराने हा जीव तो मुझे मैं की खोज करनी है, मैं कहाँ पर हूँ, मैं बाहर किसी चीज़ में नहीं हूँ। तो इस शरीर में भी मैं नहीं हूँ, मैं कहाँ पर हूँ? शरीर से बाहर भी नहीं हूँ और शरीर रूप भी नहीं हूँ। अगर हूँ शरीर में फिर भी अमूर्तिक हूँ मैं, इसलिए मैं किसी भी इंद्रिय से दिखने वाला नहीं हूँ। इसलिए कैसा है जीव? स्पर्श रस गंध वर्ण से रहित होने से अमूर्तिक है, फिर भी कर्म के संयोग में आने से वह मूर्तिक भी कहा जाता है। कैसे है आप? मूर्तिक है क्या अमूर्तिक? दोनों भी है, कथनचित मूर्तिक है, कथनचित अमूर्तिक है। स्पर्श रस गंध वर्णवत्वात् मूर्तम पुद्गल द्रव्यम संशयादि रहितत्व स्वपरपरिच्छित्ति समर्थ अनंत चैतन्य परिणतत्वात् जीवः खलु चेतकः तेषु स्वपर प्रकाशक चैतन्य अभावात् शेषाणि अचेतनानि इति भावार्थः।
क्या बता रहे थे इस गाथा में? मूर्तिक कौन है, अमूर्तिक कौन है, चेतन कौन है, अचेतन कौन है, ये बता रहे हैं ना। तो यहाँ पर बताया जीव तो मूर्तिक भी है, अमूर्तिक भी है। आकाश काल धर्म अधर्म ये अमूर्तिक ही है, पुद्गल द्रव्य मूर्तिक ही है। तो स्पर्श रस गंध वर्णमान होने से पुद्गल द्रव्य मूर्तिक है। आगे बता रहे हैं चेतन कौन है, अचेतन कौन है? ये कौन है? शरीर है, ये चेतन है कि अचेतन है? हाँ, ऐसे लगता है कि अचेतन है। अभी मैंने तुम्हें ऐसे चूंटी निकाली, क्या हुआ? किसको चूंटी निकाली? किसको दर्द हुआ? शरीर को कि जीव को? शरीर को। तो शरीर तो अचेतन है, आप ही ने बताया अभी, फिर शरीर को कैसे वेदना होगी? ऐसे मैंने एक स्लैप लगाई, बताओ किसको लगा? जीव को कि शरीर को? शरीर को लगा तो तुम्हें दुख नहीं होना चाहिए था। शरीर तो अचेतन है, वो तो फील नहीं कर सकता, फिर कौन फील करता है? जीव को मैं स्पर्श कर सकती हूँ क्या? चलो अभी स्लॅप लगाओ. असं एक थापड मारलं तर कोणाला लागलं? तो हाँ, शरीर को तो स्पर्श किया है लेकिन शरीर फील नहीं करता. तो जीव को स्पर्श नहीं कर सकते लेकिन जीव फील करता है. मतलब जीव का संसार ही इधर है, ये बता रहे हैं. कहाँ है संसार? परिणामों में है. जो हम ये फील करते हैं ना, इसने मुझे ऐसा बोला, वो बहुत गंदा है, वो बहुत बुरा है, वो मेरा शत्रु है, किसने बताया आपको? आप ही ने सिर्फ कल्पना में ऐसा सोचा ना, तो बस बन गए आप. वो शत्रु बन गया, ये मित्र बन गया. कौन कौन है? फ्रेंड्स कौन है और एनिमी कौन है क्लास में? सभी फ्रेंड्स है. तो जब डिबेट रहता है, जब मैच रहती है, तो अपोजिट पार्टी हमारी शत्रु हो जाती है ना. तो हम ये मान्यता करते हैं ना, तो इसीलिए बता रहे हैं कि सभी जीव तो चेतन है और शरीर है वो अचेतन है. लेकिन उस अचेतन शरीर में हम अपना उपयोग डालते हैं, उसको हम अपना मानते हैं, मैं मानते हैं ना, यही दुख का कारण है. तो इसलिए बता रहे हैं कि चेतन कौन है? सिर्फ और सिर्फ जीव चेतन है, शरीर चेतन नहीं है. संशयादि रहितपना रूप स्वपर परिचिति से स्वपर का भेद जानने में समर्थ अनंत चैतन्य से परिणत होने से सच में वास्तविक रूप से जीव चेतक है. और उसमें स्वपर प्रकाशक चैतन्य का जिसमें अभाव है, ऐसे शेष सभी द्रव्य अचेतन है. तो सिर्फ इतनी डेफिनेशन बतानी है उनको. चेतन किसे कहते हैं? जो स्वपर प्रकाशक शक्ति से युक्त है उसे चेतन कहते हैं, और उस शक्ति से जो रहित है उसे अचेतन कहते हैं. मूर्ति किसे कहते हैं? बोलो. जिसमें स्पर्श रस गंध वर्ण होते हैं उसे, राइट, बराबर है. मूर्ति किसे कहते हैं? जिसमें स्पर्श रस गंध वर्ण है कि नहीं है? हाँ है, उसे मूर्ति कहते हैं. सिर्फ ये डेफिनेशन बतानी है और उससे क्लासिफाई कर रहे हैं कि कौन से द्रव्य मूर्तिक है, कौन से अमूर्तिक है, कौन से चेतन है और कौन से अचेतन है. तो मुझ में स्वपर प्रकाशक शक्ति है क्या? हाँ, स्वपर प्रकाशक शक्ति जिसमें है उसे चेतन कहते हैं, ऐसा उन्होंने कहा है. तो मैं चेतन हूँ क्या? मुझ में स्वपर प्रकाशक शक्ति है क्या? मैं स्वयं को जान सकता हूँ क्या? जान रहा हूँ क्या? ये हमें देखना है. आप जानते हैं क्या? नहीं, जानने में नहीं आएगा. इंद्रिय से स्वपर प्रकाशकता प्रतिभाषित नहीं होगी, क्योंकि स्व ही जानने में नहीं आता. सिर्फ पर को ही आप देख रहे तो पर प्रकाशी ज्ञान नहीं है, स्व पर प्रकाशी होता है. तो जब हम स्वयं को जानेंगे तो वहाँ पर स्व और पर दोनों प्रकाशित हो जाएंगे. ऐसा नहीं होता कि सिर्फ स्व को जानते हैं और पर नहीं जानने में आया, ऐसा नहीं होगा. स्व और पर का भेद विज्ञान ही
चेतनता का लक्षण है या ज्ञान का कार्य है। तो स्वपर प्रकाशक शक्ति का चैतन्य का अभाव होने से शेष सभी द्रव्य अचेतन है, ऐसा इसका भावार्थ है। क्यों बताया ये सब? मुझे अपनी चेतना प्रतिभासित नहीं होती, मैं जो भी जानता हूँ मानता हूँ ये सब किसको? परद्रव्य को अपना मानते हैं तो उसको चेतन कर दिया, और स्वयं का जब रूप नहीं जानते तो स्वयं को अचेतन कर दिया। तो इसलिए बता रहे हैं कि ऐसा स्वरूप है ये जिनवाणी में बता रहे, तो उसका अनुभव करना चाहिए, उसका निर्णय करना चाहिए। मैं कौन हूँ? म्हणा, मैं हूँ वही शुद्धात्मा, चैतन्य का मार्तंड हूँ, आनंद का रसकंद हूँ मैं, ज्ञान का घन पिंड हूँ। मैं ज्ञेय हूँ, मैं ज्ञान हूँ, मैं ध्येय हूँ, मैं ध्यान हूँ, बस एक न्यायक भाव हूँ मैं स्वयं भगवान हूँ। कौन हूँ मैं? मैं हूँ वही शुद्धात्मा, चैतन्य का मार्तंड हूँ। मैं शुद्धात्मा हूँ, चैतन्य का सूर्य स्वरूप हूँ। काय पुढं? मैं आनंद का रसकंद हूँ, मैं ज्ञान का घन पिंड हूँ। सभी समझने जैसा है ये। ज्ञान का घन पिंड हूँ, आनंद का रसकंद हूँ, और कैसा हूँ? मैं ज्ञेय हूँ, मैं ज्ञान हूँ। मुझे बाहर कुछ जानने की आवश्यकता ही नहीं है, मैं बाहर कुछ जान ही नहीं सकता। आप इस वस्तु को जानते हैं कि नहीं? ये बुक है, इसको नहीं जानते। हम किसे जानते हैं? जब इसका रिफ्लेक्शन अपने ज्ञान में आता है ना, तो उस ज्ञान को हम जानते हैं। तो इसलिए बता रहे हैं बाहर के ज्ञेय को जानना मेरा कार्य ही नहीं है। अगर यहाँ पे आपका चश्मा रखा है समझो, और आप उस चश्मे को देख ही नहीं सक रहे हैं, तो समझो यहाँ पे चम्मच रखा है और आप वो खोज रहे हैं, तो सामने ही है, फिर आपको क्यों नहीं दिखा? हाँ, तो उसका रिफ्लेक्शन जब ज्ञान में आता है ना, तो उसको हम देखते हैं, उसको जानते हैं, लेकिन बाहर के चीज़ को नहीं जानते। इसलिए बता रहे हैं ज्ञेय भी मैं ही हूँ, ज्ञान भी मैं ही हूँ। इसलिए स्वयं को जानना है तो स्वयं को ज्ञेय बनाओ, मतलब अपने ज्ञान में उस आत्मा को ज्ञेय बनाओ, उस आत्मा को विषय बनाओ, तो हम स्वयं को जान सकते हैं। क्या बताया? आपको किसको जानना है? प्रयोजन क्या है? इसको जानने से क्या लाभ है? जो भी हम जानते हैं परवस्तु, तो उसको जानने से हमें क्या लाभ है? हाँ, कुछ भी लाभ नहीं है, क्योंकि वो चीज़ हमें मोक्ष देने वाली नहीं है, वो चीज़ हमें सुख देने वाली नहीं है, वो चीज़ हमें शांती देने वाली नहीं है। हां, बोला आजी, समोर पैसे ठेवलेले असतील, ते पैसे जाणल्यावर आपल्याला आनंद होतो का नाही होत? हे माझे पैसे, हे माझे दागिने, का त्याच्यात आनंद आहे का? त्याच्यामध्ये सुख आहे का? मग सोडून टाका बघू। हां, काय करतो? काय झालं? काय ठेवले आपले? समजा इयरिंग्स ठेवलेत, काय बँगल्स ठेवलेत, हां, आपले बँगल्स वगैरे सगळे समोर ठेवलेत, मग त्याच्यानी मला सुख आहे का नाही? मला ओझवायला लागलं वाटलं। मग लिपस्टिक लावताना सुख वाटतंय, अजून काय असं तिला लय नटायला थटायला असं आवडतंय बरं का, आणि मग त्याच्यानी सुख वाटतंय। नाही आवडत? होय, मग फोटो सेशन बघितले की तुझे डान्समध्ये वगैरे? ते तर करायला लागतं। होय, मजबूरन करती म्हण। बर हो म्हणावं। बरं, ते काय जे घालतो ना आपण, काय ज्वेलरी घालणार, सगळे ऑर्नामेंट्स तयार घाललं होत असताना ते छान दिसलं, वाटलं की आपल्याला काय वाटतंय, त्याच्यामध्ये आपला जीव आहे, ते म्हणजे ते असेल तर सुख आहे। मतलब उससे हमने अगर सुख मान लिया तो यही हमारी गलतफहमी है। इसलिए बता रहे हैं बाहर किसी चीज़ में सुख नहीं है, इसका निर्णय करने के लिए स्वाध्याय करना चाहिए, और जब तक हम उसको ज्ञेय बनाएंगे, उसमें से सुख मानेंगे, तब तक आत्मा प्रतिभासित नहीं होगा, आत्मा में सुख है ये जानने में नहीं आएगा।
इसलिए अगर स्वयं को जानना है तो ज्ञान नेत्र से जानना होगा। इसीलिए बताया मैं ज्ञेय हूँ, मैं ज्ञान हूँ, मैं ध्येय हूँ, मैं ध्यान हूँ। मैं ही अपने ध्यान का ध्येय हूँ, ज्ञान का ज्ञेय हूँ। बस एक न्यायक भाव हूँ, मैं स्वयं भगवान हूँ। ऐसा अनुभव करो तो कौन सा दुख रहेगा। क्यों दुखी है आप संसार में? दुखी है कि सुखी है? आप सुखी बोलेंगे तो मैं दुखी बताऊंगी, आप दुखी बोलेंगे तो मैं सुखी बताऊंगी। निर्णय करना चाहिए हमें कि संसार में रह रहे तो अभी दुखी है तो मुझे सुख की खोज करनी चाहिए, सुख के लिए पुरुषार्थ करना चाहिए, सुख वस्तु जाननी चाहिए। बराबर। हाँ, स्वयं को सुखी न मानना ही। हाँ बराबर। अगर हम स्वयं को सुखी नहीं मानेंगे, मतलब सुख मुझ में है परद्रव्य में नहीं है, ये अगर नहीं मानेंगे, नहीं जानेंगे तो मिथ्यात्व खत्म नहीं हुआ अब तक अपना। इसलिए पहले ये स्वीकार करो, पर्याय द्रव्य दृष्टि से मैं सुखमय हूँ और पर्याय में अभी दुखी हूँ तो सुख के लिए पुरुषार्थ करूँगा, नहीं तो एकांत हो जाएगा, निरर्गल हो जाएगा जीव। सुखी हूँ ना, फिर क्यों बताना है, क्यों मुझे पुरुषार्थ करना है, ऐसा होगा। तर एक स्टोरी सांगितली होती काय की दोन मनुष्य असतात आणि त्यांच्यामध्ये वाद चालला होता। एक म्हणतो नशिबानी होणार असतं कार्य आणि दुसरा म्हणतो पुरुषार्थाने कार्य होणार असतं। तर दोघं पडाडून बसले, म्हणले नशिबात असेल तरच मिळत असतं। दुसरा म्हणतो नाही, आपण खटपट केल्याशिवाय मिळत नसतं। पैसे कसे मिळते तो हां, आणि नशिबात असेल तर, नसेल तर खटपट करून मिळणार का? म्हणजे दोघांचे व्ह्यू बरोबर पण आहेत, दोघांचे व्ह्यू चुकीचे पण आहेत। कसं हो? लक मध्ये असेल तर मिळणार की नाही? हां हां, एकांत केला बरोबर। नशिबात असेल तर मिळते की नाही? आणि मग म्हणून पुरुषार्थ नाही केला तर मग पुरुषार्थ केल्यावर मिळते की नाही? लकासमध्ये असायला पाहिजे तर मिळते। हां, तर काय झालं, ते दोघं वाद घालत होते आणि त्यांचा वाद गेला राजाकडं। मग राजा म्हणाला, ते राजाला पण काय सूट आहे ना ते वाद म्हटल्यावर त्या राजाने त्या दोघांना सांगितलं की म्हटले तुम्ही दोघं काय करा, त्यांना दोघांना एका महलमध्ये बंद करून टाकलं। रिकामं महल होतं, काही नव्हतं तिथं आणि काय नाही, खायला नाही, प्यायला नाही, काय नाही, त्यांना काहीच ठेवलं नाही तिथं आणि पण बंद करून टाकलं। एक दिवस गेला, दुसरा दिवस उजाडला, आता भूक लागली दोघांना। दोघं पण काय करत आहेत, बसलेत एके ठिकाणी, पण दोघं आपल्या आपल्या मताशी अडून ते दिवसभर बसलेले। तर तिथे दोघांचा वाद हेच चालला होता। हा म्हणत होता नाही लखनीच होणार, तो म्हणतो नाही पुरुषार्थानेच होणार। ते दोघांचं वाद चाललं म्हटल्यावर आता दुसरा दिवस उजाडला। काय झालं, भूक लागली होती, काय करायचं, तो ते एक माणूस दुसऱ्या माणसाला म्हणायला लागला भूक लागली आहे, इथं काय खायला तर नाही आहे, काय करायचं आता? मग तो पहिला म्हणाला नशिबात असेल तर मिळेल। दुसरा म्हणाला बस इथं तू, मी चाललो। आणि ते आपलं ते महाल सगळं शोधून काढतो, इकडं तिकडं, कुठं कुठं काय मिळतंय का, कुठंही त्याला काय मिळेना, खायला मिळतंय का बघायसाठी म्हणून। आणि शेवटी परेशान होऊन एके ठिकाणी बसला आणि वर बघतोय तर ते खांब होतं एक उंचच्या उंच आणि त्या खांबाच्या वर एका डिशमध्ये लाडू ठेवले होते। हां, तर त्यांनी काय केले, ते त्याला लाडू दिसले, आता त्या खांबावर चढायला पाहिजे, काढायला पाहिजे, त्याशिवाय कसं मिळणार? आणि त्यांनी परेशानी करून करून काय केलं, पुरुषार्थ करून करून कसं तरी त्या खांबावर चढला, ते लाडू काढले। आता म्हणला बघ मी पुरुषार्थ केलो ना, आता मी त्याला सांगतो जाऊन काय, मी पुरुषार्थ केला, हुडकून काढले म्हणून खायला तर मिळालं, 6 लाडू होते त्यामध्ये। आणि तो आपलं खायला बसणार, त्याला वाटलं जाऊ दे ते पण उपाशी आहे कालपासनं, काय करू, असं कसं आपण एकटं खायचं। घेऊन गेला डिश त्याच्यापाशी आणि 3 लाडू त्याला दिले आणि त्याला काय सांगतोय, बघ म्हणला मी पुरुषार्थ केला, हुडकून काढले म्हणून लाडू मिळाले, म्हणून पोट भरलंय आपलं, खायला मिळालं। आणि तो पहिला काय म्हणतो, माझ्या नशिबात होतं म्हणून मला मिळालंय। हां, सांगा बरोबर आहे का चुकीचं आहे? हो
असं तुम्ही दोघांना पण मित्र करू नका. हा, एकांत नको. म्हणजे काय म्हणायचंय, कंपल्शन नाही, पुरुषार्थ पण पाहिजे आणि लक पण पाहिजे, त्याच्याशिवाय मिळणार नाही. म्हणून सांगितलं आपल्याला पण जे काय मिळतंय ना संसारामध्ये, सगळ्यामध्ये हे दोन्ही गोष्टी आहेत. काय काय, लक पण आहे आणि पुरुषार्थ पण आहे. काय म्हणताय? म्हणजे नशीब असेल त्या दृष्टीने पुरुषार्थ पण होणार. आवाज येईना तुमचा. जसं आपण म्हणतो ना उदय कर्माचा, त्या दृष्टीने तसा पुरुषार्थ पण होणार. हा, बरोबर. पण दोन्ही आहे. हा, एकांत नाही करायचा. म्हणजे तुम्ही घरात बसलाय, मी काय पेपर लिहिणार नाही, मला अवघड गेलाय कालचा पेपर, असं म्हणून जर रडत बसलं तर मम्मी काय सांगती, जाऊ दे, कालचा गेलाय तर सोडून टाक, कशाला हळहळ करती, चिल, असं म्हणली. आणि मम्मी आपलं गेली आणि तू आपलं खेळायला बसली. मग मम्मी येऊन बघती की हिने अभ्यासच करीना, येऊन चापट मारली एक तुला आणि म्हणली अभ्यास करायचं नाही का. मग तू काय म्हणली, नाही मी तर कूल आहे. काय म्हणायचं, म्हणजे मी तर काय आता जेवायचं ते होणार आहे, मग मी कशाला करू अभ्यास. मग मम्मी काय सांगती, मागचं सगळं झालंय ना पेपर, त्याच्यासाठी सांगितलं, जसं व्हायचं तसं झालं, पण उद्याचा पेपर आहे त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागणार. म्हणून सांगितलं एकांत करून चालणार नाही. म्हणून जीव जाणणार आहे हे जाणलं तर सगळे कार्य त्याच्या निमित्तात सॉल्व्ह होणार आहेत. नाहीतर मग असेच आपल्या संसारामध्ये पुन्हा पुन्हा भरकटत राहणार. कधी कर्माच्या अधीन होणार, कधी दैवाच्या अधीन होणार, कधी पुरुषार्थाच्या अधीन होणार, पण समीचीन मार्ग मिळणार नाही. म्हणून तो मार्ग मिळण्यासाठी आपल्याला पुरुषार्थ सुद्धा करणं आवश्यक आहे. म्हणून स्वतःला जाणा. हो, जाणा. हा मी चेतनमय जीव आहे, शुद्धात्मा आहे, चैतन्यात्मा आहे, ज्ञानात्मा आहे, आनंदात्मा आहे. मीच ज्ञेय आहे, मीच ज्ञान आहे, मीच ध्येय आहे, मीच ध्यान आहे. अनुभवा, माझी वस्तू माझ्यामध्येच आहे, परवस्तूमध्ये मी नाही, माझ्यामध्ये परवस्तू नाहीच. भगवान स्वरूपोऽहम्, न्यायक स्वरूपोऽहम्. ओम विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो